मी जे केलंय ते जर मला आठवतच नसेल तर त्याची शिक्षा मी का भोगायची? हो सुनबाई, तुम्ही परत परत तेच तेच दळण का दळायलाय? हा? आणि तुम्हाला काय बी आठवत नाही याच्यावर आम्ही का म्हणून विश्वास ठेवायचा? सांगा ना. हा? आणि तुमच्या शब्दापेक्षा आमचा पुरावा लय भारी आहे. बघितलंच नव्हतं व्हिडिओ? मॅडम मी पाहिला व्हिडिओ, पण मी खरंच सांगते मला काहीच आठवत नाहीये मॅडम यातलं. परत अहो तुम्ही आमच्यासारखी साडी नेसून आलात. हा? शेम टू शेम आमच्यासारखा गेटअप. सगळी स्टाईल आमची मारत होता तुम्ही. हा? म्हणजे आमचा पान उतारा करायला तुम्ही आमचंच सोंग घेऊन आलात. आणि एवढं सगळं करून तुम्हाला आता काय भी आठवत नाही? म्हणे रंगपंचमीला पाण्याचा वापर करायचा नाही. आमच्या रंगपंचमीच्या आनंदावर पाणीच वतलत की हो तुम्ही. इको फ्रेंडली रंगपंचमी म्हणे. कसली फ्रेंडली? काय बी फ्रेंडली नव्हतं त्याच्यात. हा? तुम्ही सांगा आता मला, सांगा काय शिक्षा द्यायची तुम्हाला? अगं होय की ताई, तिनं गुन्हा केलाय. अगं तुझा अपमान केलाय ताई तिनं. मॅडम एक मिनिट ऐका ना, खरंच प्लीज एकदा ऐकून घ्या माझं. हे मला आठवतच नाहीये कसं झालं, माझ्याकडून काय झालं, मला काहीही आठवत नाहीये मॅडम. तुमच्या गुन्ह्याला आता माफी नाही. तुमची शिक्षा ही आहे की आई सर थांबा. या. बरं झालं आलात. कुठे गेलता तुम्ही? अहो काय झालं, मी आज सकाळी उठलो तेव्हा माझं एक डोसकं गरगरायला लागलं होतं. मग मी जरा आठवून बघितलं काल काय काय झालं काय नाही. मला जरा आठवलं. हे बरं झालं, तुम्हाला जरा जरा तरी आठवतंय. यांना काय बी आठवणा झालंय. आम्हालाच खोटं पाडायला निघालेत त्या. शेवटी आम्ही त्यांना तो व्हिडिओ दाखवला, कालचं जे काही केलं होतं त्यांनी ती. हा, नाही मास्तरीन भाई, काल जे काय झालं त्याच्यात तुमचा काय सुद्धा दोष नाही आहे. हो हे बरं आहे. बाहेर ना आल्या आल्या तुम्ही लगेच निकाल पण देऊन टाकलात. हा, नाही मी तेच म्हणलं ना, मी जरा आठवायचा प्रयत्न केला काय झालं काय नाही. मला जरा सगळ्या गोष्टींचा जरा मेळ लागला, सगळी गणितं सुटल्यावानी झाली. पण आता काय आहे, काल जे काय झालं ते ज्या व्यक्तीमुळे झालं त्या व्यक्तीने ते स्वतःच जर मान्य केलं तर बरं आहे. मला काय बोलायची गरज पडणार नाही. नाही काय मावशी? एक मिनिट देतो, चल. जाऊ दे सोड, तुला काही एक मिनिट देऊन मी फायदा नाही, कारण तू काय स्वतःहून सांगायची नाहीस. काल कोण माणूस आलता की तुला ते गेटवर भेटायला? हा? कोण अधिपती? कुठला माणूस? कोण कुठला ते मला बी माहित नाही. त्यानं तुला काय दिलं तेवढं सांग बरं झालं. नाही ताई, असं काय बी नाही. मला नाही आठवत. म्हणजे मला काय बी कळेना झालं अधिपती काय बोलायलेत. म्हणजे आता मलाच खोटं ठरवायला येईल. काय ग दुर्गे, हे कशापायी खोटं बोलतील? अगं नाही ताई, मला खरंच काय बी आठवण नाही. काय बोलायलेत काय बी कळेना झालंय. ठीक आहे, तुला आठवत नाही ना, होते असं कवा कवा नाही. वयाच्या मानानं आपणच केलेल्या गोष्टी आपल्याला आठवत नाही. तीच आठवण ताजी करण्यासाठी मी त्याच माणसाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. व्हिडिओ? आज काय सूर्य हायकोर्टात उगवलाय की काय? हा, जो येतोय तो व्हिडिओ दाखवतोय. दाखवा. तुम्ही व्हिडिओ तर बघायचं. दुर्गे काय आहे हे? अगं नाही ताई, नाही द्या.
नाही ताई, म्या या माणसाला ओळखत नाही, नाही ओळखत. होय काय, तू ओळखीत नाहीस काय त्या माणसाला? बर. कसं आहे, घरातला तमाशा उगाच बाहेरच्या माणसासमोर नको म्हणताना मी त्या माणसाला इथं घेऊन आलेलो नाही आहे. पण आई साहेब, तुम्ही जर म्हणत आजची का नाही, आत्ताच्या आत्ता त्या माणसाला मी इथं तुमच्यासमोर हजर करू शकतोय. अहो, नाही अधिपती, असं नाहीये हो. दुर्गे, अगं ताई, म्या 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 नाही. ही 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 नाही नाही मावशी, अगं म्या नाही. अगं कसली खोटे बोलायले, माझा काही संबंध नाही याच्यामध्ये. म्या कशाला काय करू, माझ्याकडे उगा पोट दाखवू न ग. आणि तसं बी आधीपातीने तुला बघितलंय त्या माणसाकडनं गोळ्या घेताना, माझा काही संबंध नाही, मला ह्याच्यात अडकवू न ग. अगं काय नालायक कारकी आहे ही. अगं ताई, म्या काय बी केलं नाही. अगं तुझ्या आईवर आलंय की समजा. ताई अगं, हे समजा का नाही हिचं डोसकं होतं, माझं डोसकं नव्हतं. होय, ही समधी आयडिया का नाही हिची होती. आणि हिनं त्या माणसाला बोलवलं होतं. मी फक्त हिला मदत केली ग ताई, बाकी काय बी नाही, खरंच नाही, काय बी नाही. हिच्यामुळे झालं समजा. नाही नाही मावशी, ही बाई मला उगा अडकवायली. अगं मी असं काय बी केलं नाही. अगं उगा माझ्यावर कशाला नाटत होती. मावशी मी खरंच केलं. अगं मी कसं बाई करू, माझा काय संबंध नाही. मावशी मी खरं सांगते, मी काय बी केलं नाही. धनाजी, तू काय बघितलं आई साहेबांनी सांग जरा. चंचलताईंना मी दुधात काहीतरी टाकताना बघितलं. हा, दुधात काहीतरी टाकताना पाहिलं. हे बघ, ही असलीच पुडी होती ना? वय वय, अशीच होती पुढे. बघा आई साहेब, जे काय ते तुमच्या समोर आहे आता सगळं. हे जातो. वय, तुम्ही आता मास्तरीन बाईसनी शिक्षा देणार होता ना हो? आता शिक्षा तुम्ही ह्या दोघींनी दिली पाहिजे बघा आई साहेब. ठीक आहे ठीक आहे. या दोघींचं काय करायचं ते आम्ही बघतो. तुम्ही जावा आपापल्या कामाला. नाही 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 भुवे, एक सांगू का, या दोघींना आमच्या समोरच शिक्षा दे. हा आई साहेब, 2 मिनिटं लागतील शिक्षा सुनवायला, काय लय वेळ लागणार नाही. काय तू फैसला ऑन द स्पॉट लावून टाका यांचा. तरी मी यांना सांगत होते, नसते उद्योग करत बसू नका म्हणून. मला बी शंका आली होती, यांचं काहीतरी नक्की चाललंय. अगं ते गप्प बस की ग. अगं कशाला आगीत तेल वतायलीस. हो आई साहेब, सांगा की लवकर. जरा विचार करू दे आम्हाला. जे काय झालं त्याला या दोघी जबाबदार आहेत. अगं पण मावशी. बास, तुम्ही दोघींनी जो काय गोंधळ घातलाय तो एकत्र घातलाय. त्यामुळे आज दिवसभरात जी काही कामं करायची ती तुम्ही दोघींनी एकत्र करायची. हा ताई, चालतंय चालतंय. करतो आम्ही, समधी कामं करतो घरातली. हा नाही नाही, पण ही काही शिक्षा झाली तेव्हा? अहो, आमचं पूर्ण ऐकून घ्या की जरा. कामं एकत्र करायची म्हणजे एकीचा उजवा पाय आणि दुसरीचा डावा पाय बांधून एकत्र करायची. कळलं? म्हणजे ती 3 पायाची शर्यत लावतात तसं. तसंच. अगं पण मावशी. बास, थोबाड बंद ठेव. आई, मान द्या दोघींचे पाय. वय वय, बांधते. भुवे, खरं तर यांची तोंड बांधायला पाहिजे. चला ग, या या माझ्या माग. चंचे. मम्मी. अगं हळू दुखतंय ते. हळू 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 हळूच बांधते या. गाठ सुटली म्हणजे हा भुवे वरडन मला नीट का बांधलं नाही म्हणून. आता भोगा तुमच्या तळपाची फळं. मस्ते उद्योग करत बसते सा. हिची अक्कल आणि तुझी अक्कल कुठं शेण खाया गेली होती का? वय वय बोलतीय वय. हा, ती सांगतीये आणि तू ऐकतीयस. चला उठा उठा आता.
उठा उठा म्हणलं ना वा उठा. आई गं. आता पहिलं कोणतं काम करताय सर? हा. आता तेच की मावशीन झाडलोट करायला सांगितले. जावा जावा करा. पण पहिली 2 पावलं टाकून बघा. बघा जमतंय का, नाही तर पडेल तोंडावं. चल चल आधी हे पाऊल टाकूया. 1 2 3 म्हणलं की पहिलं पाऊल टाकून मग भराभरा चालत जाऊ. हा हा चल. 1 हा 2 हा 3. हा. चल चल येते जमलंय. हा. हळूहळू. हा हा. चंचे हे समजा का नाही तुझ्यामुळे झालंय. वय माझ्यामुळं. वय अगं चंचे ही आयडिया कुणाची होती? तुझीच होती ना वा? मम्मी आयडिया आवडली नव्हती तर मग मदत करायची नव्हती. ए चंचे तू मला म्हटलंयस या समजामध्ये. मला हे समजा कधी बी काय बी करायचं नव्हतं. आणि मट्टी मम्मी मम्मी आता तू कसं बाई मला ओळखतीस? आणि तुझं ना हे नेहमीच आहे बघ. आकाश आलं ना तर मग माझ्यावर ढकलून द्यायचं. ए चंचे मला उगा काय बी बोलायला लावू नकस नाही तर तुला. मम्मी चंचे मम्मी चंचे बघ मम्मी आहे तुझी. काय 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 चाललंय काय? हा दुर्गे, कुठं काय? हा अशी मारामारी करून काय होत नसते. आता दिसभर असंच राहायचं. ए आटे जरा गप्प बस की. आता का आता का आता गप का? करताना लई गोड वाटलं असेल ना व? आता कशा पाहिजे एकमेकींवर डाफरतायसा? नेहमी सदान कदा अशीच किरकिरी चालू असते तुमची. आता दिसभर असंच राहायचं. हा ग ही आता शिक्षा समजायची का संधी समजायची ते तुमचं तुम्हीच ठरवा. शिक्षा समजला तर लई त्रास होईल आणि संधी मानली तर तुमची किरकिर तरी थांबल. करा करा विचार करा. करा सुरुवात. थांबलाय नुसत्या. इकडे करके. चंचे अगं ये बघ इथे किती धूळ आहे. हा मम्मी चंचे अगं 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 चंचे अगं हळू ना. ओ सुनबाई या की इकडं या. काय कुठं निघाला शाळेत? हो. या बसा. नाही नको मला शाळेत जायला उशीर होतो. होऊ द्या की उशीर. त्यात काय आपलीच शाळा आहे. या बसा. नाही नको तुम्ही बोला ना मॅडम. अहो म्हणायचं म्हणजे आम्हाला तुमची माफी मागायची होती. आम्ही तुमच्यावर उगीच चिडलो. हा तुमचा काय बी दोष नसताना आम्ही तुम्हाला शिक्षा द्यायला निघालतो. म्हणताना म्हणलं या बसून बोलू जरा. या. नाही मॅडम असं काय म्हणताय. खरं तर माझी चूक झालीच. सॉरी. पण मी एक सांगू का तुम्हाला? मॅडम तुम्ही ना प्लीज जशा आहात तशाच वागा माझ्याशी.
आम्ही आहोत तशा वागलो का नाही तर तुम्हाला लई अवघड होईल हा. मॅडम मी चांगल्या मनाने म्हटलं होतं तुम्हाला. तुम्ही माझ्या बोलण्याचा नेहमी वाईटच अर्थ का घेता हो? कारण कोण चूक कोण बरोबर हे कळतंय आम्हाला. तुम्ही जर का आमच्याशी चांगल्या मनाने वागला असता तर त्या फुलपगाराला शोधायला गेला नसता. मॅडम मी फक्त स्वतःला सिद्ध. अहो निघा, शाळेला जायला उशीर होतोय. आपली शाळा असली म्हणून काय झालं, येळेत पोचावं माणसानं. निघा. लागलं काय? सावकाश. सुनबाई त्यांना बघू दे त्यांची शिक्षा. हा तुम्ही निघा, उशीर होतोय. त्यांचं त्यांना सिद्ध करू दे. काय लागा कामाला. हा. मम्मी हा असू दे असू दे. नमस्कार केला म्हणून असू दे म्हणलं. काम करा. आई शपथ मी घाबरलो आहे. काय झालं? रापकरी आला एकदम तुम्ही मला. हा बोला बोला. थँक्यू. हा थँक्यू काय त्याच्यात. हे बघा नाही म्हणलं तरी माझ्यावर बी आळ आलाच असता. भांग बिंग पिऊन काय एवढा तमाशा केला म्हणून. त्यामुळे मला छडा लावायचाच होता कोणी कारभार करून ठेवला. नाही त्यासाठी नाही म्हटलं मी थँक्यू. मग कशासाठी? काही नाही. काय काय नाही काय काय तर असेलच की असं. नाही काही नाही. जेवायला वाढलंय या लव. त्यासाठी थँक्यू. ओ ओ कशाला थँक्यू म्हणले असतील? हे सगळं प्रकरण मी शोधून काढलं म्हणून तर नाही. मग कशासाठी? राव शिवानी वहिनी म्हणतात तेच खरं आहे. काय ते गर्लचं हार्ड, गर्लचं हार्टचं इशेले हार्ड असते. आपल्याला काही ते उलगडायचं नाही राव. जाऊन दे. कुठं दिशे हार्ड करून घेता अजून. डोसक्यात आधीच काय खाल्ला का मी काय? थँक्यू म्हणल्या ना व, हसून बोलल्या ना व, बस तेवढं लय झालं आपल्याला. अक्कल घाण टाकल्यावर का वागताय हा? त्या सुनबाई घरात आल्यात, त्यांना घराबाहेर कसं काढायचं ह्याचा विचार करायचं सोडून तुम्ही आमच्याच मागे लागलात होय? अगं मावशी तसं नाही. ती अक्षदा अधिपतींच्या मनातून उतरावी म्हणून केलं आम्ही हे. वय अगं ये, पण तू अधिपतींच्या दुधात पण भांग टाकलीस. मग त्यांच्या मनातून त्या कशा काय उतरणार? अगं नाही ताई, यो ग्लास त्यांच्यासाठी नव्हताच. मग मग कोणासाठी होता? तसं नाही मावशी, म्हणजे ते एकाच ग्लासात टाकायचं होतं, चुकून दुसऱ्या ग्लासात पडलं म्हणून. चुकून पडलं? हा सुनबाईना आत कोण घेऊन गेलं ते बघितलं आम्ही. त्यांना आमच्यासारखं तयार कुणी केलं हे आमच्या ध्यानात आलंय. तुमच्याशिवाय कुणाचं बी हे डोकं चालणार नाही. तेच तर ताई, अगं ते का नाही अधिपतींच्या मनातनं तिला काढायचं होतं. म्हणजे बघ की त्यांना राग आला असतं का नाही तिचा, म्हणून हे समजा केलं होतं आम्ही, है ना? तुझं काय नव्हतं ताई त्याच्यात. नाही वय. चला निघा आता. अजून दिवस बी संपला नाही आणि तुमची शिक्षा बी संपली नाही. तोड नका दाखवू आता. पण मावशी अगं आता रात्र झाली की. हा जा सांगितलेलं कळत नाही. वय